आजपर्यंत बघितलं होतं फक्त माणसंच मुरमुरे खाता, आता झाडांना पण मुरमुरे पाहिजे. हे फर्स्ट टाइम बघते. काय विषय चला पुढे सांगते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर कसं आहे पब्लिक, मी संगीता पवार आणि स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आपल्याला ज्या ठिकाणी मिरच्या लावायच्या त्या ठिकाणी आपला खत टाकायचं चालू होता आणि तेवढंच पावसाचं आगमन झालेलं होतं. त्याच्यामुळे आपण ते काम तिथंच बंद केलं आणि आज त्याच ठिकाणी आपल्याला मिरच्याची लागवड करायची होती, कारण 2-3 दिवसापासून पाऊस चालू होता आणि पावसाने आज उघड दिली होती, म्हणून आज मिरच्याची लागवड सुरू आणि लगेच आपलं मोठं हत्यार काढलं आणि लगेच सुरू केलं होतं आपलं मिरच्या लावायचं काम. आणि तसं बघायला गेलं तर आज वातावरण पण खूप भारी झालेलं होतं आणि तिथं जवळ पेरूचं झाड होतं म्हटल्यावर पेरूचं झाडावर चढावंच लागतं. मस्तपैकी एक पेरू लगेच तोडून घेते आणि मस्तपैकी आज आपल्याला स्पेशल चहा आलेला होता. चहा वगैरे पण परत कामाला लागले होते आणि त्याच्यानंतर या मुरमुऱ्या आणून टाकल्या होत्या. त्यांचा विषय असा होता, या मुरमुऱ्यांना पावडर लावलेली होती आणि ते झाडापाशी टाकली की त्याच्या वासाने किडे जवळ येत नाही आणि यापेक्षा जास्त तर मला पण माहित नाही, म्हणून मी सगळ्या झाडांना सारखे मुरमुरे वाटून आणि सगळं काम झाल्याच्या नंतर हे कॅरेट वावरामध्ये तसेच पडलेले होते, तेच उचलून बाहेर फेकायचे होते. आता मी व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.